नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. आज आपण बनवणार आहोत मुंबईची फेमस आणि सगळ्यांची आवडती पावभाजी. रस्त्यावर मिळणारी तीच चव आता आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. त्यासाठी साहित्य आहे बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, टोमॅटो, त्याच्यानंतर कोथिंबीर आणि बटर घेतलेला आहे फोडणीसाठी. आणि मी मिक्स भाज्यांमध्ये घेतलेली आहे शिमला मिरची, ओला वाटाणा, फ्लॉवर, बटाटा आणि गाजर घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या अजूनही भाज्या त्याच्यात ॲड करू शकतात. माझ्याकडे बीट नव्हतं म्हणून मी बीट नाही घेतलं, पण बीट ॲड केलं तर छान कलर येतो पावभाजीला. त्यानंतर हा आहे पावभाजीचा मसाला. आपण हिरवं वाटपमध्ये आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबिरीचं हे हिरवं वाटण केलेलं आहे. आधी तेल घालून घ्यायचं, कारण की बटर घातलं तर लगेच बटर जळू शकतं, म्हणून थोडं तेल घालून मग त्याच्यावर बटर घालायचं. त्यानंतर इथे मी जिरं घातलेलं आहे फोडणीला. ते चांगलं तडतडू द्यायचं आहे. कारण की ते तडतडल्यावरच त्याला चांगली फोडणी येईल. त्याच्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे जिरं तडतडल्यानंतर. त्याच्यानंतर कांदा बारीक चिरून घेतलेला. कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. पूर्ण कांदा शिजल्यानंतरच आपल्याला त्याच्यात जे हिरवं वाटण आहे ते घालायचं आहे, नाही तर कांद्याचा कच्चटपणा थोडा जाणवू शकतो भाजीमध्ये. हे हिरवं वाटण घातल्यानंतर परत एकदा छान असा कांदा परतवून घ्यायचा आहे. तो कांदा पूर्ण शिजला की नंतरच आपण टोमॅटोची प्युरी घालायची आहे, कारण की जर त्याच्या आधीच आपण टोमॅटोची प्युरी घातली तर कांदा कच्चट राहण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे कांदा आधी चांगलं परतून घ्यायचा गोल्डन रंगावर किंवा असं गुलाबी रंगावर, आणि मगच टोमॅटोची प्युरी घालायची. कारण की टोमॅटो आंबट असतो, त्याच्यामुळे कांदा मग शिजणार नाही जर तो आधीच टोमॅटोची प्युरी आपण घातली तर. आणि टोमॅटो शिजायला तेवढा वेळ घेत नाही जेवढा कांदा घेतो. त्याच्यामुळे आधी कांदा शिजवून घेऊन मग टोमॅटोची प्युरी घालायची. इथे मी हळद घातलेली चिमूटभर. त्याच्यानंतर हा जो लाल तिखट मसाला आहे, हा नॉर्मल मसाला मी वापरलेला आहे, घरगुती आपला. त्याच्यानंतर 2 मोठे चमचे मी पावभाजी मसाला वापरलेला आहे. त्याच्याने छान असा चव येते. तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकतात. मी एव्हरेस्टचा वापरलेला आहे. तो मसाले सगळे चांगले घातल्यानंतर चांगलं परतून घ्यायचे आहे. असं चांगले प्युरीसारखं परतून घेतल्यानंतर एकजीव पूर्ण झाली पाहिजे ते मसाला, तरच त्याची चव चांगली उतरते. त्याच्यानंतर सगळ्या मिक्स भाज्या घालून घेतलेल्या आहेत, जे मी तुम्हाला आधी दाखवलेल्या आहे कोणत्या कोणत्या भाज्या आहेत. त्याच्यात मीठ घालून घ्यायचं. इथे माझी क्लिप मिस झालेली आहे मीठ घालण्याची. ते छान असं परतून घ्यायचं. ते पूर्ण त्यात जो आधीचा कांदा आणि टोमॅटोचा मसाला आहे, ह्याच्यात ते पूर्ण मिक्स झालं पाहिजे आणि चव आलं पाहिजे चांगली व्यवस्थित. सगळ्या भाज्यांना व्यवस्थित सगळं मसाला लागला पाहिजे नीट. तुम्ही बघू शकता परततानाच किती चांगला कलर दिसतोय, एक तो हिरवा लाल असा छान भाज्यांचा कलर, मसाल्यांचा कलर. त्याच्यामुळे आणि ह्याच्यात जर बीट घातलं तर त्याच्यात अजून छान कलर येतो पावभाजीचा, अगदी मार्केटच्या भाजीसारखा कलर दिसतो. अर्थात मार्केटच्या भाजीमध्ये ती लोक थोडासा फूड कलर ऍड करतात, त्याच्यामुळे ती अगदीच लाल दिसते. आपली मात्र नॉर्मल जो ऍक्च्युअल पावभाजीचा कलर आहे तसे दिसणार आहे. हा, पण तुम्ही थोडंसं बीट ऍड केलं तर नक्कीच तुम्हालाही तो कलर त्या पावभाजीला मिळेल. इथे मी पाणी घालून घेतलं. पाणी हे व्यवस्थित भरपूर घालायचं आहे, ज्याच्याने भाज्या व्यवस्थित शिजल्या पाहिजे. ती ड्राय नाही झाली पाहिजे, कारण की आपण ह्याला बरेचसे विसल्स देणार आहोत. त्याच्यामुळे ते व्यवस्थित परतून घ्यायचं आणि भरपूर पाणी घालायचं आहे. नाहीतर काय झालं की ड्राय झालं तर ते व्यवस्थित शिजणार नाही भाज्या आणि कच्चा राहील. त्याच्यामुळे व्यवस्थित पाणी अजून घालून घ्यायचं, की ज्याच्या कारणाने ते एक अंदाजाप्रमाणे घालायचं आहे. खूप पण नाही घालायचं जास्त आणि खूप कमी पण नाही घालायचं आहे. अंदाजाप्रमाणे व्यवस्थित असं घालून घ्यायचं आहे पाणी. आणि मी आता झाकण लावून घेतलेलं आहे. तुम्हाला म्हणजे 3 शिट्ट्याही तुम्ही करू शकतात, पण सगळंच व्यवस्थित शिजण्यासाठी मी 4 ते 5 शिट्ट्या करणार. त्याच्यानंतर हे पाव घेतलेले, पावाला मी व्यवस्थित बटर लावून ठेवणार आहे. भाजी शिजेपर्यंत आपण हे पावाला व्यवस्थित इथे बटर लावून घ्यायचे सगळ्या पावांना. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्तही बटर लावू शकतात. मी मात्र इथे थोड्याशा प्रमाणात बटर आधी ह्या पावांना लावून घेते, कारण की आपण नंतरला तो तव्यावरही थोडंसं बटर टाकणार आहोत
पाव शेकण्यासाठी आणि मग त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा मसाला घालणार आहोत, ज्याच्याने पावाला छान भाजीसोबत खाताना चव येईल. त्याच्यामुळे आता मी जास्त बटर नाही लावत आहे. तुम्हाला अधिक बटर पाहिजे तर तुम्ही अधिकही लावू शकतात. मी मात्र प्रमाणात घेतलेलं आहे बटर. हे असं नॉर्मल थोडं थोडंसंच बटर लावून घेतलेलं आहे. अति प्रमाणात नाही लावले, कारण की मग ती पावाला जास्त बटर लागलं तर कधी-कधी ते पाव खूप असे मऊ पडतात आणि ते भाजीबरोबर खाण्यात मजा नाही येत. त्याच्यामुळे मग जरासे ते क्रिस्पी होण्यासाठी आणि ते छान त्याचं टेक्स्चर व्यवस्थित राहण्यासाठी मी थोडं कमी बटर लावले, कारण की आपण परत तव्यावर शेकवताना पण त्याला बटर लावणार आहोत. त्याच्यामुळे जर आत्ताच जास्त बटर लावलं तर ते मग तव्यावर घातल्यावर ते अजून जास्त पावाला बटर ॲब्झॉर्ब होईल आणि मग ते पाव एकदम सॉगी असे मऊसूद होतील आणि मग ती चव किंवा ते टेक्स्चर पावाचं राहणार नाही तसं. त्याच्यामुळे व्यवस्थित पालटून फोडून असे व्यवस्थित बटर लावून घ्या, ज्याच्याने ते छान क्रिस्पी होतील शेकवताना पाव. तसे मी आत्ता व्यवस्थित लावून घेतलेलं आहे बटर. त्याच्यानंतर हे बघा, आता मी तवा ठेवून त्याच्यावर बटर घातलेला, हा पावभाजी मसाला घातलाय, कोथिंबीर घातली, थोडंसं असं थोडंसं त्याला पसरवून घेतले, ज्याच्याने ते पूर्ण पावाला व्यवस्थित बटर आणि तो मसाला लागेल. हे बघा, व्यवस्थित असं पाव व्यवस्थित शेकवून घ्यायचे आहेत. तव्याने पण थोडंसं त्याला प्रेस केलं ना, की तो पावाचा जरा फुगवटा आहे ते जरा व्यवस्थित चप्पट होतील आणि व्यवस्थित एकसमान असे शेकले जातील. क्रिस्पी आणि असे व्यवस्थित त्याला एक चांगलं टेक्स्चर येईल. पाव व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. ते बघा, मी व्यवस्थित पाव परतून घेत आहे. नीट छान असे. कुकर थंड करून घेतलेला आहे. कुकर छान व्यवस्थित थंड करायचा आहे. जर तो मध्येच उघडला तुम्ही बिना थंड करता, तर त्याच्यात ते ज्या भाज्या आहेत त्यात मध्ये कच्च्या राहू शकतात. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान व्यवस्थित सगळ्या भाज्या एकजीव झालेल्या आहेत. कलर पण छान आलेला आहे. तुम्ही बघू शकता पावभाजीला. आता मी ह्या ब्लेंडरनी ब्लेंड करत आहे पावभाजी. ॲक्च्युली तुम्ही पावभाजीचं स्मॅशर पण वापरू शकता. ब्लेंडरने थोडं पटकन होतं, पण तुम्ही जास्त यूज नाही करायचा आहे, नाहीतर ते एकदम पिठलं होऊ शकतं पावभाजीचं. त्याला थोडं रवाळ टेक्स्चर राहण्यासाठी मी आता हे पावभाजी स्मॅशर वापरत आहे. म्हणजे ज्याच्याने काय होतं, की वाटाणे छान व्यवस्थित दिसतात आणि काही भाज्या थोड्याशाच स्मॅश होतात. अदरवाईज त्या ब्लेंडरने जर तुम्ही वापरलं तर खूप ब्लेंड होऊ शकतं. हे बघा, तुम्ही बघू शकता अगदी आपल्याला जे पाहिजे आहे टेक्स्चर ते पावभाजीचं आलेलं आहे. मी इथे वरतून कोथिंबीर पेरून घेतलेली आहे. तसंच मी शिजताना पण भाजीत थोडीशी कोथिंबीर घातलेली, पण आता मी कलरसाठी छान दिसेल म्हणून मी ती वरतून पसरून घेतलेली आहे. आता ही छान गरम गरम पावभाजी आपण वाढून घेऊया. बघा, तुम्ही बघू शकता किती छान कलर, किती छान टेक्स्चर आलेलं आहे पावभाजीला, जो ॲक्च्युअली पावभाजीचा कलर असतो. मी आता त्याच्यावर छान बटर घातलेला आहे. कांदा पचवून घेतलेला आहे, लिंबू घेतलेला आहे, लिंबूने छान चव लागते. मी पूर्ण पावभाजीत नाही लिंबू पिळून घेतलेलं आहे, जसं ज्याला जसं लागेल तसं मग ते लिंबू पिळून घेऊ शकते. बघा, बघू शकता किती छान कलर आलेला आहे. खूपच सुंदर कलर आलेला आहे. व्यवस्थित पाव पण शेकलेले आहेत. तुम्ही बघू शकतात. बघा, वाटतंय की नाही मार्केट सारखीच पावभाजी. हा, फार लाल नाही वाटत आहे, कारण की काय झालंय की मी त्याच्यात कलर नाही ऍड केला आहे. तुम्ही फूड कलर पाहिजे तर ऍड केला तर अगदीच लाल छान मार्केट सारखे दिसेल. बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर पावभाजीचा कलर आलेला आहे, टेक्स्चर आलेला आहे आणि पावभाजी अगदी कुकरमध्ये 20-25 मिनिटात होते. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी बघण्यासाठी धन्यवाद.